नमस्कार, मी अमोल अशोक काळे. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे दरवर्षी म्हणजेच आषाढाच्या पहिल्या दिवशी आम्ही एक कार्यक्रम सादर करतो आणि त्या कार्यक्रमाचं नाव अर्थातच मेघदूत असं असतं. डॉक्टर मंदार दातार यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची संहिता लिहिलेली आहे. पण संस्कृत मधलं मेघदूत ज्यावेळेस मराठीमध्ये येतं त्यावेळेस अनेकांनी त्याचे अनुवाद केलेले आहेत. आम्ही ज्यावेळेस हा कार्यक्रम सादर करायचं ठरलं त्यावेळेस कुसुमाग्रजांचा अनुवाद आम्ही घेतला होता. या सगळ्या श्लोकांच्या मधनं मध्ये मध्ये काहीतरी लोकांना कळलं पाहिजे की नक्की हा प्रवास कसा चाललाय, काय चाललाय, हे सगळं बोलणं झालं आणि डॉक्टर मंदार दातार यांनी अतिशय अप्रतिम अशी त्याची संहिता लिहिली. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाचे संचालक श्री महेश कुलकर्णी यांनी तेव्हापासून ते आजपर्यंत तबला वादन ते या कार्यक्रमात करत आहेत. जसं चित्र हा एक विषय आहे आमच्या संगीत चित्रकला विद्यालयाचा, तसाच आता पुढे येणारा जो विषय आहे तो म्हणजे नृत्य आहे. तर यावर्षी आम्ही असं ठरवलं की चित्र तर करायचंच, कारण 21वं वर्ष आहे. 21 वर्षापूर्वीची आठवण म्हणून चित्र पण करायचीच, पण त्याच्या बरोबरीने आता कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाच्या पुढची पिढी म्हणजेच माझी मुलगी ओवी काळे आणि अश्विनी काळे कुलकर्णी यांची धाकटी मुलगी मोहिनी कुलकर्णी या दोघी जणींनी काही श्लोकांवरती, काही निवडक श्लोकांवरती कथ्थक नृत्य त्याच्यामध्ये सादर केलं. एका जणांनी आता येऊन मला सांगितलं की अहो म्हणे एखादा खूप मोठ्या स्केलवरचा पिक्चर असतो ना, तसा हा पिक्चर बघतोय का काय असं आम्हाला वाटत होतं. कारण म्हणजे तुमचं संगीतही त्याला बरोबर होतं. बरं, यक्ष वाचन चाललेलं होतं, त्याला स्वामिनी कुलकर्णी जशी गायनाची साथ तर करतेच, पण पार्श्वसंगीत म्हणजे सिंथेसायझरवरती वेगवेगळ्या प्रकारची वाद्य ती वाजवत असते. त्यामुळे ते सगळं वाचन हे आमच्यापर्यंत पोहोचत होतं. या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये यक्ष वाचन ज्यांनी केलं तो कलातीर्थचा विद्यार्थी आणि आता उत्कृष्ट अभिनेता, लेखक, दिग्दर्शक गौरव बर्वे यांनी त्या यक्षवाचन या संपूर्ण कार्यक्रमाचं केलं. अतिशय उत्तम असं त्याची शब्दांवरची पकड आहे. नाटकात काम करतोय, स्वतः लेखक आहे, त्यामुळे शब्दांमधल्या भावना लोकांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवल्या पाहिजेत हे त्याला वेगळं सांगायची गरज नसते. त्यामुळे तो अतिशय उत्तम अशा पद्धतीने त्या सगळ्या भावना पोहोचवतो. माझ्याबरोबर गायन आणि वाचनाची साथ करणारा तो देखील यावर्षी सुदैवाने असं झालं की नाटकामधलाच आमचा घनश्याम वाईकर हा तरुण एक कलाकार आम्हाला मिळाला आणि त्यांनी देखील अतिशय उत्तम असं वाचन केलं. तालवाद्य हा खूप महत्वाचा प्रकार असतो की जी वाद्य फारशी दिसत नाहीत पण त्याचा आवाज लोकांना ऐकायला मिळतो आणि त्या तालवाद्यांचं महत्वाचं काम ते देखील आमच्या कलातीर्थच्या विद्यार्थ्यांनी अनुज देशपांडे आणि विराज जोशी या दोघांनी अतिशय उत्तम असं केलेलं आहे. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाच्या संचालिका अश्विनी काळे कुलकर्णी, अश्विनीताई यांनी या दोघांना म्हणजे तालवाद्याची साथ करणं आणि त्या दोघांनाही बरोबर तालवाद्यांच्या बरोबरीने आपल्या बरोबर घेऊन जाणं हे खूप मोठी जबाबदारी त्यांनी घेतली होती. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी देखील अतिशय उत्तम अशी चित्र काढली. 1 तास 10 मिनिटं असा कार्यक्रमाचा कालावधी आहे आणि जवळजवळ 7 चित्र तयार करायची होती. आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाच्या संचालिका सौ अनुश्री अमोल काळे म्हणजे माझी पत्नी, हिची जबाबदारी जी होती ते म्हणजे लोकांना सांभाळणं हे फार महत्वाचं होतं आणि ते देखील हसतमुख ठेवून लोकांना सांभाळणं, लोकांना आलेल्या लोकांचं स्वागत करणं, या सगळ्या गोष्टी या अनुश्रीने केलं. कारण प्रत्येक वेळेस असं होतं की आम्ही स्टेजवरती दिसतो, मग अनुश्री काळे काय करतात, तर अनुश्री काळे काय संपूर्ण महाल ज्यावेळेस उभा असतो त्यावेळेस महालाचा एक महत्वाचा खांब हा खूप महत्वाचा असतो. तसा अनुश्री काळे आणि अर्थात माझी आई आसावरी काळे या दोघी जणींनी या सगळ्या प्रेक्षकांना सांभाळणं हे खूप महत्वाचं काम केलं. काळे कुलकर्णी परिवार आम्हाला मजेने काही लोक काकू परिवार पण म्हणतात, पण म्हणजे त्याच्या पुढे एका जणांनी, आमच्या एका काकांनी हे सांगितलं होतं हा काकू परिवार आहे, पण हा संगीत क्षेत्रामध्ये किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये कुठेही काकू करत नाही. त्यामुळे कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाचं आमचं असे हे वेगवेगळे उपक्रम हे सगळ्या आमच्या फक्त काळे कुलकर्णी परिवारच नाही तर आमचा कलातीर्थचा परिवार, आमचे सगळे पालक
आमचे विद्यार्थी या सगळ्यांच्यामुळे असे अनेक आता कार्यक्रम आता आपल्या समोर येणारच आहेत. तर हे सगळे कार्यक्रम हे अतिशय उत्तम अशा प्रकाराने साजरे होतात, साजरे होत राहतील. कारण का तर आपल्या सर्वांची आमच्यावरती सर्वांवरती कृपा आहे आणि ती कृपा आणि आशीर्वाद असाच राहावा ही नटराजाच्या चरणी प्रार्थना. नमस्कार, मी महेश कुलकर्णी. 2005 पासून मी संगीत मेघदूत वाजवत आहे, तबल्याची साथ करत आहे. संगीतकार अमोल काळे यांनी अप्रतिम अशा सुंदर चाली बांधल्या आहेत आणि त्याच्याच बरोबर तबल्याचे पॅटर्न असे विविध प्रकारे त्यांनी बांधून घेतलेले आहेत. त्यामुळे पॅटर्न आणि तबल्याची साथ करत असताना तिथे एक प्रकारचा बुद्धी आणि एकाग्रतेचा कस लागतो वाजवताना. पूर्ण 1.25 तासाचा जो कार्यक्रम असतो, 1.25 तास पूर्ण एकाग्रता ठेवून तो कार्यक्रम वाजवावा लागतो. आणि त्याचबरोबर या वर्षीचा 21वा वर्ष असल्यामुळे त्यात म्हणजे अजून ॲडिशन म्हणजे चित्र आणि नृत्य, कथ्थक नृत्य त्याच्यावर सादरीकरण केलं होतं. आषाढाच्या पहिल्या दिवशी हा कार्यक्रमाची तबल्याची साथ करणं याची मी आतुरतेने त्याची वाट पाहत असतो आणि इतके विविध प्रकार वाजवायला मिळतात आणि त्याचा अप्रतिम आस्वाद लोक घेतात. नमस्कार, मी अश्विनी काळे कुलकर्णी. आज मेघदूताचा कार्यक्रम खूपच छान पार पडला. गायन, वादन, नृत्य आणि चित्रकला या सगळ्या कला एकत्र घेऊन हा कार्यक्रम दरवेळेसच अमोल छान करत असतो. पण यावर्षी पुन्हा एकदा 20 वर्षापूर्वी सुरुवात अशा सर्व कलांनी आम्ही केली होती आणि परत एकदा तसंच 21वं वर्ष या सर्व कलांना घेऊन हा संगीत मेघदूत हा कार्यक्रम खूप छान पार पडला आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. नमस्कार, मी मोहिनी महेश कुलकर्णी. तर खूप छान वाटतंय, इतका सुंदर कार्यक्रम पार पडलाय. या वर्षीच्या कार्यक्रमात मी आणि ओवीनी मेघदूतातल्या काही श्लोकांवरती कथ्थक नृत्य सादर केलं सगळ्यांसमोर आणि हा इतका सुंदर अनुभव होता कारण की लहानपणापासूनच मी हा कार्यक्रम ऐकत आली आहे आणि माझं असं स्वप्न होतं की या कार्यक्रमात एकदा तरी डान्स करायला मिळाला पाहिजे. तर फायनली आज ते स्वप्न माझं पूर्ण झालंय आणि त्या अर्थात मामाच्यामुळे, कारण की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमात नृत्य करण्याची संधी दिली. असेच कलातीर्थाचे भरपूर कार्यक्रम घेऊन येणार आहोत. तर असंच आमच्यावरती भरभरून प्रेम करत राहा, असाच आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचा आमच्यावरती राहू देत. नमस्कार, मी ओवी अमोल काळे. ह्या वर्षीचा मेघदूत हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि लहानपणापासून मी आणि मोहिनी हा मेघदूत कार्यक्रम बघत आलोय. पूर्ण मेघदूत याचा अर्थ आम्हाला दोघींना आत्ता कळायला लागलाय. ह्या कार्यक्रमाची आम्ही दोघी आणि आम्ही सगळेच खूप आतुरतेने वाट बघत असतो. पण या कार्यक्रमामध्ये डान्स करण्याची संधी आम्हाला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण ह्या वर्षी बाबांनी आम्हाला दोघींनाही सांगितलं आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक श्लोकाचे अर्थ सांगितले आणि आम्हाला ते अर्थ आम्ही समजून घेऊन आम्हाला जे कळलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न लोकांना खूप आवडला. नमस्कार, मी स्वामिनी महेश कुलकर्णी. या मेघदूताच्या संपूर्ण व्लॉगमध्ये तुम्ही कुठलाही कार्यक्रम जेव्हा करायचं ठरतं तेव्हा त्याच्या मागे सगळ्यांचेच खूप कष्ट असतात आणि अर्थातच ते सगळे म्हणजे आमच्या संपूर्ण कलातीर्थची टीम म्हणजेच आमचे विद्यार्थी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचे काही ग्लिम्सेस सुद्धा या कलातीर्थ यूट्यूब चॅनलवरती तुम्ही अशा प्रकारच्या व्लॉग मधून बघत असतात. महाकवी कालिदास रचित आणि कुसुमाग्रज अनुवादित मेघदूत.
मुहूर्तात कालवतात। मग मी तर माझ्या सखीपासून मुलावला शापग्रस्त यक्ष। तुला पाहून माझ्या मनात निर्माण होत असलेल्या भावना या व्यक्त सीमेच्या पलीकडच्या आहेत मित्रा। त्या भावनांना साक्ष राहूनच मी तुझं इथं स्वागत करतोय। त्या पर्वतावर जरा विश्रांती घे। लता गुहातून विहार करती तिवरतीच्या जरा विसाहून सापुरती नीरता। अरुंद झाली सिंधू नदीची वेळी सममोहन। अरुंद झाली सिंधू नदीची वेळी सममोहन। जगली मरुनी वृक्ष ढाळी सुकली वर्णावळ। ती पांडुरता कृशता जावी विरहाची वेदना। सुमगतीला कर दुबळी धरली तिचे वाहू दे जन। तिचे वाहू दे जन। शिखरेवरचा पहाटवारा देऊळी कमलासवर। शिखरेवरचा पहाटवारा देऊळी कमलासवर। स्पर्श मुलायम ओ स्पर्श मुलायम मुखात सारस गीतांचे माधव। रमणी सारक क्षीणवारक करुणया भूषणा। प्रियकर जणू हा पुढातयाचे करीत सिंहासन। करीत सिंहासन। अवंती नगरीतील नदी निर्विंध्या तिच्या पात्रात विहार करणारी खरमाला म्हणजे जणू तिच्या कटीवरची मेखला। तिच्या जलात कंपन पावणारे तरंग म्हणजे जणू त्या नदीच्या नेत्रामध्ये प्रणय कटाक्ष। या नेत्र नीला या विभ्रम चेष्टा ती नदी तुझ्यावर रूप धरे हेच दर्शवतात। तेव्हा तिचा रसस्वाद घे आणि मगच पुढं मार्गक्रमण कर। अवंतीच्या पुढे उज्जयिनी वैभवशाली विशाल सुंदर नगरी उज्जयिनी। अनंत जनांच्या मुखी केवळ तिथंच गुणगान असतं ती नगरी। जणू स्वर्गाची शलाकाच पृथ्वीवर आलीये असं भासणारी उज्जयिनी। उज्जयिनीला स्पर्शून जाणारी सरिता शिप्रा। शिप्रेवरचा पहाटवारा जसा कमल परागांचा आस्वाद घेतो तसा या साऱ्या गोष्टींचा आस्वाद घेत पुढे जा। भगतीवर नागत युवती सुवास चेतो हर। उदाहरण वारा केवल गंगे रमणांचे तर। त्यानह दीपह पावन हो तू पावन चंडीश्वरा। नीलवर्ण तव पाहुली करतील शैव तुझा आदर। महाकाली मंगल मेघा जागृत हे शिवा। महाकाली मंगल मेघा जागृत हे शिवा। शिवाच्या त्यावर हो कंकण। उभारलेल्या भुजा शिवाच्या त्यावर हो कंकण। सात्वंती सव नवकंतेचे तेज करी धारण। आज हो जन्म गजाचे प्रभू करिता तांडव। अभय होगुनी करी गौ मामा स्नेहाने प्रेक्षण। स्नेहाने प्रेक्षण। स्नेहाने प्रेक्षण। अतिशय सुंदर कार्यक्रम। चित्रकला, गायन आणि नृत्य यांचा सुंदर मिलाप, खूपच छान।
प्रथमच हा कार्यक्रम बघितला, पण मेघदूत अक्षरशः वाचलं ऐकलं त्याच्यापेक्षा अनुभवल्यासारखं वाटलं आज इथे. आणि हा प्रवास आपणच करतोय त्या यक्ष आणि त्यांच्या निवेदनात जाणवत होतं. प्रवास वर्णन यक्षाचं खूपच सुंदर राहिलेलं आहे. व्हिज्युअल छानच वाटतं. मेघदूत कार्यक्रम प्रथम त्याच मी पाहिला, तिथे मला आवडलं. या ठिकाणी नृत्य, गायन, संगीत, निवेदन, आयोजन अतिशय अप्रतिम असं होतं. काळजाला भिडणारं असं एक संगीत. छान झाला कार्यक्रम आणि ड्रॉइंग पण खूप छान होतं. चित्रकलाही खूप सुरेख होती आणि सगळं छान होतं. आयोजन उत्तम कार्यक्रम अतिशय मस्त होतं. आणि मी ऐकलं की कंपोजिशन पण ओरिजिनल सगळं पण मस्त झालं. मला कॉन्सेप्ट खूप आवडली आणि वेगळ्या प्रकारचे त्यामुळे बघायला पण मजा आली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कलातीर्थ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.